अस्सलाम वालेकुम. सिकंदर भाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिशी इस्तकबाल आहे. आणि आज तुमची जी ही आपली भेट आहे की ह्याबद्दल की जसे की आपल्या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा 15वा म्हणजे काय म्हणतात ईद ए मिलाद आहे. तर आपली खेळची मोप जुनी प्रथा आहे की ही ईद ए मिलाद आपण आपल्या शान व शौकतशी मनवतात. तर ह्या वर्षा जी ईद ए मिलाद मनवलं जाणार आहे जुम्मा दिस पडते. तर काय बहैसियत सदर तुम्ही काय रहनुमाई आहे आणि काय मालूमात आहे? पहिले मी आमच्या मुख्तारबाई सुर्वेचा त्यांनी जो न्यूज चॅनल चालू केली ना कोकणी न्यूज, त्याचा शुक्रिया गुजार आहे की त्यांनी माझी आज इंटरव्ह्यू घेत आलेला. आज 1500 आपलं ईद मिलादचा जुलूस निघणार आहे आणि तो जुम्मा 5 सप्टेंबरला निघणार आहे. आणि मी मोप खुश नसीब आहे की तिंचो सदरत मला मिळलेली आहे. आणि ती सदरत नाही, गेल्या वर्षा पण मी सदर होतो, यंदा पण मी सदर आहे. माझं काम असं होतं की ज्यावेळी आता मीटिंग लागली तेव्हा मी लोकांना सांगा की तुम्ही या पुढं आणि प्रत्येकाने संधी घ्या, प्रत्येकाने ती काम करा, सदर व्हा. जी, खुर्चीचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे. जी, कोणच एक माणूस या खुर्चीवर बैसा नाही पाहिजे, कारण कोमचं सगळं रहनुमात आणि प्रत्येकाला तो अधिकार मिळला पाहिजे ह्या मतातून मी आहे. माशाल्लाह ह्या वर्षी आम्ही जोरात तयारी केलेली आहे. आमचो जुलूस माशाल्लाह उर्दू प्रायमरी शाळेतनं सुबह 8 वाजता निघाल आणि तो जुलूस साधारण 12-12:30 पर्यंत आम्ही तो इंतजाम करू, कारण काय जुम्मा दिसते त्यासाठी. आणि माशाल्लाह जुलूस आहे 5-6 हजार पब्लिक येईल अल्लाहच्या यांनी, कारण हो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जुलूस आहे ज्याने मुसलमानाला इस्लाम आणि मुसलमान दीन दाखवला. त्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यावर सगळा हे आहे. त्यामुळं सगळी मी तर बोलतोय सगळ्या मुसलमानांनी या जुलूसला या पाहिजे. जर पण आपलं गिले शिकवे जे असतील तर बाजूला ठेवा आणि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी तुम्ही ह्या जुलूसला या. आणि आमची सगळ्यांना विनंती आहे की हो जुलूस भाईचारगीने पूर्ण करा, कारण आपल्या हुजूरने सगळ्यांना ती एक आपली शिकवण दिलेली आहे की सगळ्यांशी तुम्ही बेस वागले पाहिजे. सगळ्या धर्माचा त्यांनी हे केलेलं आहे, आदर केलेलं आहे. कुठल्या धर्माबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेला नाही आहे. त्यासाठी आपण पण त्या हिनात वागले पाहिजे आणि सगळ्या समाजाला एकत्र येऊन, तर मी तर बोलेन सगळे हिंदू मुस्लिम सगळ्यांनी या जुलूसला हजर राहिला तरी बेस आहे. आणि हो माशाल्लाह मोठं जुलूस काढू या खेळला. आणि खास कर जी यंग जनरेशन आहे त्यांनी जरा आपली शांती आणि हिंसा ही ठेवून, म्हणजे नारळ आत आपलं प्रॉपर नारळ मारलं पाहिजे. डीजेला जर तुम्ही डीजेचा पहिली बात आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बॅनच केला नाही, पण आम्ही काय करतो यंग जनरेशनसाठी ती ही करता चाललाय माझा प्रयत्न. पण त्यांनी पण आमच्या यंग जनरेशननी पण खरं ते अवॉइड केला पाहिजे ही डीजे पण. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही एक नाच हे माईक घ्या, पूर्ण नाच परा, तुम्ही नाच परा, नारळ मारा आणि बेस निनाद तो जुलूस पुरो करा, जेणेकरून लोकांनी आपल्याशी एक सबक घेतली पाहिजे की इतकं मोठं मॅपला पण जरा पण ही नाही राहिला पाहिजे आणि तो जुलूस बेस एहतरामला पोचला पाहिजे. सिकंदर भाई, काय होतं माशाल्लाह आपलं नौजवान तबको जो आहे तो जोशला येतं. तर त्याबद्दल आपले नौजवान तबको आहे त्यांना तुम्ही स्पेशली काय इंडिकेट कराल, काय हिदायत कराल की त्या जुलूसला कैसा आपल्याला जेता पाहिजे आणि आपलं जुलूसचं रूट कैसं असेल तो जरा सांगा. आपलं जुलूस पहिली बात उर्दू प्रायमरी शाळेतनं निघाल, कोचरिक मोडलो, नंतर साठी मोडलो, नंतर मदिना चौक, ततनं तो जाईल आमचं ICICI बँक ज्याला मनसी चौक बोलतात, ततनं ST स्टँड, नंतर वाणीपेठ, नंतर वाणीपेठ गांधी चौक, गांधी चौकातनं 332 नाका, 332 नाक्यातनं ती आमची पावसकर नाको, पावसकर नाक्यातनं महारिक मोडलो, तांबे मोडलो आणि मग पुन्हा उर्दू शाळा. या हिसाबचं रूट रेल. आता तुम्ही बोलले नौजवान तबक्याला तुमचा ही काय बघा, जोश जेव्हा येतं तेव्हा हाऊस माणूस खूप वाटतं आणि मग तो काय होतं त्याच्यानी आणि नंतर तिला पश्चाताप होतं. त्यासाठी आपण जी पण काम करू होशनी काम केलं पाहिजे.
आपल्यावर कधी कुणी लिटिगेशन नाही दिला पाहिजे, आपल्यावर कोणी क्रिटिसाइज नाही केला पाहिजे. तर आपलं नाव ही आपल्यासोबत आई बापाचा पण नाव जोडलेलं आहे. समजा कुणी एक पोराने जर मस्ती केला तर त्याच्या आई बापाचं नाव खराब होतं जीवनात. ही पण आजच्या पोरांनी लक्षात ठेवून आपला फॅमिली बॅकग्राऊंड सांभाळले पाहिजे. आज आपण गल्फ मुसलमान 100% गल्फला जातो, त्यामुळं तुम्ही तुमच्यावर कसली केस होईल हिला पण अवॉइड करा. आणि माझं तर बोलणं आहे की यंग जनरेशननी आता कामावर जास्त आणि आपली तरक्कीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, न तर फुजूल खर्चीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. सिकंदर भाई, तुम्ही कोकणी न्यूजशी बात केली त्याबद्दल शुक्रिया. आणि आशा करूया की आपलं ह्यो जो ईद ए मिलादचो जुलूस आहे तो निहायत अमन आणि शांतीच्या संघात कामयाब होईल. कोकणी न्यूजशी तुम्ही बोलल्याबद्दल मोक मोक शुक्रिया. शुक्रिया.